दिल्लीतील सीजेपी आंदोलनाला जालन्यातूनही पाठिंबा, मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून जालन्यातूनही आंदोलनाला जाहीर समर्थन व्यक्त करण्यात आलं. आंदोलनकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनातील मागण्या रास्त असून केंद्र शासनानं त्यांच्या गांभीर्यानं दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जालना येथील ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने आणि ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी केली. सोमवार 20 जुलै दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला विविध राज्यातून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून पाठिंबा व्यक्त केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर जालन्यातूनही या आंदोलनाला नैतिक पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने आणि ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी केंद्र शासनाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांचा सकारात्मक विचार करावा असं सांगितलं. लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गाने मांडण्यात आलेल्या मागण्यांची दखल घेणं ही शासनाची जबाबदारी असून आंदोलन अधिक तीव्र होण्यापूर्वी त्यावर सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या विविध मागण्यांचा सखोल विचार करून केंद्र शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशातील विविध भागांप्रमाणे जालन्यातून व्यक्त झालेल्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. जो विद्यार्थीचा जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पर्यायवादी नेते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला आणि ते 21 दिवस उपोषणाला त्या ठिकाणी बसलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या ह्या जुन्या मागण्यात अतिशय महत्त्वाच्या मागण्यात या मागण्यासाठी दिल्लीमध्ये हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले आहेत. परंतु या महाराष्ट्र शासनाचं कालचं बिहेवियर जर आपण बघितलं या दिल्लीच्या शासनाचं तर वांगचुकला अत्यंत निर्दयीपणे त्या ठिकाणी उचललं, बॅरिकेड्स लावल्या व्हाईट आणि त्याला अतिशय वाईट पद्धतीने त्यांना घेऊन दवाखान्यात ॲडमिट केलं का कुठं माहीत नाही. पण हा निषेध अतिशय मोठा आहे. आम्ही या मोर्चाच्या मतीनं त्यांना या जाहीर पाठिंबा करतो. उद्याचं जे जिल्ह्यातल्या लोकांचं आंदोलन ठरेल त्यामध्ये निश्चित आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा देऊ आणि वांगचुकसाठी आम्ही या जिल्ह्यामधून देखील त्या मोर्चाचं आयोजन निश्चित करू, त्यांना जाहीर पाठिंबा देऊ एवढे या निमित्तानं आम्हाला सांगायचे. लोकशाहीमध्ये मागण्या करणं हा आपला हक्क आहे आणि शासन त्याच्या पद्धतीनं करतंय. त्यांना तो प्रश्न सोडवायचा नसतो. म्हणून दिल्लीला जे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जी मागणी आहे ती रास्त आहे. पेपर फुटीच्या विरोधात आम्ही आहोत. शासनाचं गंभीरपणे त्याच्यामध्ये दखल घ्यावी आणि त्या मागण्याला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. वांगचुकच्या उपोषणाला सुद्धा पाठिंबा आहे. कारण ही रास्त मागणी आहे. ही मागणी काही वेगळी नाही आहे. शासनानं त्याच्या दखल द्यायला पाहिजे होती, दिली नाही म्हणून ही प्रकार घडला आहे. आणि हे जी पेपर फुटी व्हायली त्याला शासनानं कडक कारवाई म्हणजे कडक अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, विद्यार्थ्यांची मागणी मान्य करावा या जंतर मंतरच्या असलेल्या मागणीला आमचा पाठिंबा. त्यांना उचलण्यात आलं यावर काय वाटतं तुम्हाला? सरकारचं चुकलंय का? नाही, शासनाचा निषेधच त्याचा तो निषेध वेगळा आहे. त्याच्यात कोर्टाचे डायरेक्शन होते, त्यांना तुम्ही पाठबळ द्या, त्यांना मदत करा. त्याचा आधार घेऊन यांनी हायकोर्टाचं जे ऑर्डर होता त्या आदेशाला जवळ धरून त्यांनी त्याला त्या दवाखान्यात नेण्याचं काम शासनानं केलं. शासनाने केलेली कार्यवाही ही आमच्या प्रश्नावर लढणाऱ्या माणसाला उचलून नेण्याच्या बाबतीत करत ही चुकीची आहे. या गोष्टीचा तुम्ही निषेध करता? काय नाव? नाही, मी बोलतो